नमस्कार मित्रांनो, एफडी क्वेश्चन या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जनरल नॉलेजचे महत्त्वपूर्ण 10 प्रश्न। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, कोणत्या देशात कुत्रा पाळण्यासाठी लायसन्स काढावे लागतात? ए चीन, बी भारत, सी क्युबा, डी अमेरिका। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी क्युबा। क्युबा या देशामध्ये कुत्रा पाळण्यासाठी लायसन्स काढावे लागतात। प्रश्न क्रमांक 2, कोणत्या संख्येला जगामध्ये अशुभ मानले जाते? ए 7, बी 10, सी 13, डी 15। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी 13 या संख्येला जगामध्ये अशुभ मानले जाते। प्रश्न क्रमांक 3, पृथ्वीवर एकूण किती टक्के जमीन आहे? ए 29%, बी 55%, सी 71%, डी 83%। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए 29%। पृथ्वीवर एकूण 29% इतके जमीन आहे। प्रश्न क्रमांक 4, कोणत्या पक्षीची नजर सर्वात तेज असते? ए बाज, बी पोपट, सी कबूतर, डी शहामृग। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए बाज या पक्षीची नजर सर्वात तेज असते। प्रश्न क्रमांक 5, पांढरा झेंडा कशाचे प्रतीक मानले जाते? ए राग, बी विरोध, सी शांतता, डी थांबण्याचे। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी शांतता। पांढरा झेंडा हे शांतता याचे प्रतीक आहे। प्रश्न क्रमांक 6, महाभारतात कोणत्या युगाशी संबंधित आहे? ए सतयुग, बी त्रेतायुग, सी कलियुग, डी द्वापर युग। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी द्वापर युग। महाभारत हे द्वापर युग याच्याशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 7, सिंहाच्या जबड्यात किती दात असतात? ए 26, बी 30, सी 50, डी 70। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए 26। सिंहाच्या जबड्यात एकूण 26 दात असतात। प्रश्न क्रमांक 8, भारताचे राष्ट्रीय पुस्तक कोणते आहे? ए गीता, बी कुराण, सी रामायण, डी संविधान। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी संविधान। भारताचे राष्ट्रीय पुस्तक हे संविधान आहे। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, रोज कोरफड खाल्ल्याने कोणता आजार पूर्णपणे बरा होतो? ए कॅन्सर, बी मधुमेह, सी हार्ट अटॅक, डी मूळव्याध। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी मूळव्याध। रोज कोरफड खाल्ल्याने मूळव्याध हा आजार पूर्णपणे बरा होतो। मित्रांनो, हा प्रश्न फक्त तुमच्यासाठी। प्रश्न क्रमांक 10, आधार कार्ड मध्ये किती अंक असतात? ए 10 अंक, बी 12 अंक, सी 15 अंक, डी 18 अंक। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।